नमस्कार, मी वैष्णवी. जून महिना जवळच चाललाय. काय मग, झाली का शाळेत जायची तयारी? तुमची किंवा तुमच्या मुलांची? नवीन पुस्तकं, वही, बॅग, वॉटर बॉटल, टिफिन, युनिफॉर्म, अजून खूप काही. मला माहितीये, सुट्टी कधी संपूच नाही असं वाटत असेल, पण जेव्हा शाळेतील गमती जमती आठवतात तेव्हा मज्जा येते ना. मागच्याच आठवड्यात मला स्वप्न पडलं होतं की माझ्या पुढच्या वर्गातला पहिला दिवस होता. मस्त सगळे आले होते. मी पहिल्याच दिवशी जायचे बरं का. छान पुस्तकांना कव्हर लावलेलं, नवीन युनिफॉर्म, नवीन क्लास म्हणजे वर्ग, नवीन कुणी ऍडमिशन घेतलंय का ह्या वर्षी हे बघत होतो. सगळी सुट्टीत केलेली मज्जा मैत्रिणींना सांगत होतो. आपले क्लास टीचर कोण असणार याचा अंदाज लावत होतो. असं छान स्वप्न पाहत असतानाच जाग आली आणि पाहते तर मी घरीच. पण खरं सांगू, फार छान वाटलं. आपल्याच एका दुनियेत फिरून आल्यासारखं. लगेच आईला सांगितलं स्वप्नाबद्दल. तीही हसली. काल एक माझी शाळेची मैत्रीण आणि मी बोलत होतो. तिला सांगितलं मी माझं स्वप्न. तेव्हा मी म्हणालो, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अगदी घरासारखंच सिक्युअर वाटायचं ना शाळेत. प्रत्येक मुलाला चांगले घडवण्यासाठी आईबाबांचा जेवढा वाटा असतो तितकाच वाटा शाळेचाही असतो. नंतर पुढे तसं वातावरण शक्यतो मिळत नाही. प्रत्येकाच्या आपापल्या शाळेच्या आठवणी काही वेगळ्याच असतील, पण नक्कीच त्या आठवल्यावर छान वाटत असेल. आईबाबांना तर आपल्या मुलांची शाळेची तयारी करताना त्यांची तयारी आठवत असेल. आधी जून महिना जवळ आला की टीव्ही, रेडिओवर युनिफॉर्म, स्टेशनरी किंवा जून महिन्यात पाऊस असल्यामुळे रेनकोट वगैरेची ॲडव्हर्टाईज लागायची आणि छान गाणं असायचं त्याला, स्कूल चले हम. शाळेच्या पहिल्या दिवशी मी ठरवायचे की आता सगळा होमवर्क वगैरे रोजच्या रोज करायचा. नोटबुक्स मध्ये एकदम छान, स्वच्छ, सुंदर अक्षरात लिहायचं. सुरुवात एकदम जोरदार व्हायची. आजकाल तर आपण पाहतो आपल्या आई बाबांचे शाळेच्या मित्रमंडळींसोबत गेट टुगेदर होत आहेत. कित्येक वर्षानंतर त्याच शाळेत, त्याच वर्गात जाऊन बसायला मज्जाच येत असणार. मी तर परवाच आमच्या इथल्या शाळेतल्या 17 वर्षानंतरच्या गेट टुगेदरचे फोटो पाहिले. त्यांनी तर शाळेबाहेरील हातगाडीवरचा तो खाऊ पण आणला होता. बॉबी, चिंचा, बोर, आणखी बरंच काही. किती भारी ना. जे 10वी आता पास झालेत त्यांचे स्टेटस वगैरे तर शाळेचा व्हिडिओ, हरवली ती पाखरे असं बॅकग्राऊंड सॉन्ग वगैरे पाहायला मिळतं. थोडक्यात काय तर शाळा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. जे अजून शाळेत जात आहेत त्यांनी मस्त अभ्यासासोबत एन्जॉय करा आणि आठवणी बनवा. अशीच शाळेवर एक कविता वाचली, ती ऐकवते. शाळा. स्वर्गाहुनी सुरेख आहे एक माझी शाळा. स्वर्गाहुनी सुरेख आहे एक माझी शाळा. जसे तीर्थक्षेत्र काशी, तशी लावी ते लळा. जिवाळ्याचा गंध इथे जणू मायेचा पाझर. शाळा माझी एक प्रेमाचा सागर. जिवाळ्याच्या धाग्यामध्ये मन सारे गुंफलेले, त्या धाग्यात रेशमी विद्यार्थी हसले. वाहुनी या घेव्या व्यथा शिक्षक शिक्षिका आधाराला. दृष्ट न लागो कुणाची कधी माझी या शाळेला. दृष्ट न लागो कुणाची कधी माझी या शाळेला. काय मग मंडळी, आठवली की नाही तुम्हाला तुमची शाळा? नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम. स्कूल 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 चले हम. स्कूल 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 चले हम.